नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 त्याच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. तर अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तरी एकही प्रश्न स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे. छत्तीसगडमधील जमातींच्या संदर्भात मैयारी म्हणजे काय? छत्तीसगडमधील जमातींच्या संदर्भात मैयारी म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला. मैयारी म्हणजे कशाला म्हटलं जातं? एक प्रकारचा लोकनृत्य आहे का? हलवा जमातीचा मुख्य सण आहे का? कोरबा जमातीची स्वतःची पंचायत आहे का? कातबांधणीची पद्धत? कशाला मैयारी म्हटलं जातं? तर कोरबा जमातीची स्वतःची जी पंचायत आहे तिला मैयारी असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजस्थानच्या मीना जमातीसंबंधी खालील विधानांचा विचार करा. राजस्थानची जी मीना जमात आहे या जमातीसंबंधी खाली जे विधानं दिलेले योग्य की अयोग्य हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, ही राजस्थानमधील सर्वात विकसित जमात आहे. मीना जमात काय? राजस्थानमधील सर्वात विकसित जमात आहे. मीना या शब्दाचा अर्थ मासा आहे. त्यांचे कुलदैवत भोजदेवत आहे आणि वरीलपैकी सर्व. काय उत्तर असेल? मीना जमातीसंबंधी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, मीना जमात राजस्थानमधील सर्वात विकसित जमात आहे. त्यानंतर मीना या शब्दाचा अर्थ मासा आहे, योग्य आहे. आणि त्यांचे कुलदैवत भोजदेवता आहे, हे योग्य आहे. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय पण तुम्हाला दिलेले तसे, फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 2 आणि 3, 2, 3 आणि 1 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर, 1, 2 आणि 3 बरोबर. तर आपल्याला उत्तर काय आहे? पर्याय नंबर ड. 1, 2 आणि 3 हे सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजस्थानमधील अशी जमात ओळखा जी कधी भीक मागत नाही आणि सर्वात लाजाळू मानली जाते. कोणती जमात आहे की जी कधी भीक मागत नाही आणि सर्वात लाजाळू मानली जाते? बघा, गर्शिया जमात, सांसी जमात, शहरिया जमात का मीना जमात? कोणती जमात आहे की जी कधी भीक मागत नाही आणि त्या जमातीला सर्वात लाजाळू जमात म्हटलं जातं? तर ती आहे शहरिया जमात. म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधान संथाल जमातीबद्दल बरोबर आहे? पर्याय निवडायचे. तुम्हाला खाली विधानं दिलेली आणि ते संथाल जमातीबद्दल बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आता संथाल जमात काय आहे? ते भारतातील सर्वात मोठी जमात आहे. चूक आहे का बरोबर आहे? ठरवा. त्यांची लिपी ओलचिकी आहे. ती रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केली आहे. त्यांचे मुख्य निवासस्थान राजस्थान आहे आणि त्यांच्या भाषेचा संविधानाच्या अनुसूचीमध्ये समावेश नाही. 4 विधानापैकी अयोग्य विधान कोणते आहे? तर त्यांचे मुख्य निवासस्थान राजस्थान आहे, ही चूक आहे, कारण ही जमात राजस्थानमधली नाही आहे. त्यानंतर त्यांच्या भाषेचा संविधानाच्या अनुसूचीमध्ये समावेश नाही, हे सुद्धा गलत आहे, कारण त्या भाषेचा संविधानामध्ये समावेश आहे. आणि ते भारतातील सर्वात मोठी जमात आहे, हे बी चूक आहे. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भिल्ल आहे. मग योग्य काय आहे? तर त्यांची लिपी ओलचिकी आहे जी रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केलेली आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? ब. पुढचा प्रश्न आपण बघू. झारखंडमधील मुंडा जमातीच्या संदर्भात सिंगबोगा ही कोणाची देवता आहे? झारखंडमधील जी मुंडा जमात आहे या जमातीच्या संदर्भात सिंगबोगा ही कोणती देवता आहे? पाणी, सूर्य, जंगल, पूर्वज? कोणाची आहे? तर ही जी सिंगबोगा ही देवता म्हणजे सूर्य. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. झारखंडमधील जमाती आणि त्यांच्या प्रथा याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे. आता बघा, एका कॉलममध्ये जमाती दिलेले आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये काय? त्यांच्या प्रथा दिलेल्या आहे. याच्या जोड्या तुम्हाला जोडायच्या. आता हो जमातीचं काय काम आहे? लोखंड वितळण्याची कला आहे का? दोरी बनवण्याची कला आहे का? वधूमूल्याची परंपरा आहे का? पुजाऱ्याला पाहण मानतात? त्याच्यानंतर आसूर जमात आहे, त्याच्यानंतर वीरहोर जमात आहे आणि ओराव जमात आहे. तर याच्या तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. हो जमात यांच्यात काय आहे? वधूमूल्याची परंपरा आहे. त्यानंतर
दुसरी जी आसूर जमात आहे ही काय आहे तर लोखंड वितळण्याची कला आहे यांच्या अंगामध्ये. त्यानंतर जी विरहोर जमात आहे ही दोरी बनवण्याची कला आहे यांच्या अंगामध्ये. आणि त्यानंतर जी ओराव जमात आहे तर यांच्या जमातीमध्ये पुजाऱ्याला पान म्हटलं जातं. बघा 4 पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर काय योग्य उत्तर येईल त्याचं? पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया जमातींचे एक सामान्य वैशिष्ट्य काय आहे? मेघालयामध्ये ज्या गारो, खासी आणि जैंतिया जमाती आहे यांचं एक सामान्य वैशिष्ट्य काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय काय दिलेले? ते सर्व बौद्ध धर्माचे पालन करतात, त्यांचा समाज पूर्णपणे मातृसत्ताक आहे, ते सर्व पश्मिना नोकरीचा व्यापार करतात, ते भटक्या जमातीचे जीवन जगतात. ते सर्व बौद्ध धर्माचे पालन करतात का? गलत आहे. त्यानंतर ते सर्व पश्मिना नोकरीचा व्यापार करतात का? चूक आहे. ते भटक्या जमातीचे जीवन जगतात का? योग्य उत्तर आहे त्यांचा समाज पूर्णपणे कसा आहे? मातृसत्ताकीच. म्हणजेच पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नागालँडमधील जमातीसंबंधी खालीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? विधानं तुम्हाला दिलेले आहे आणि नागालँडमधील जमातीसंबंधी योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. काय बा? हॉर्नबिल महोत्सव हा नागालँडचा जगप्रसिद्ध उत्सव आहे. त्यानंतर अंगामी जमात कोहिमा जिल्ह्यात राहते. त्यानंतर नागा जमाती प्रामुख्याने स्थलांतरित शेती करतात आणि वरील सर्व बरोबर आहे. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? पर्याय तुम्हाला दिलेले आहे. फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर, 1, 2 आणि 3ही बरोबर. तर नागालँडमधील ज्या जमाती आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला विधान योग्य की अयोग्य सांगायचं होतं. तर बघा, जे हॉर्नबिल महोत्सव हा नागालँडचा जगप्रसिद्ध उत्सव आहे, बरोबर आहे. तर त्यानंतर हंगामी जमात कोहिमा जिल्ह्यात राहते. नागा जमाती प्रामुख्याने स्थलांतरित शेती करतात. म्हणजे जी 1, 2 आणि 3 तिन्ही विधानं बरोबर आहे. म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्थलांतरित शेतीच्या संदर्भात स्लॅश अँड बर्न म्हणजे काय? पर्याय सांगा. स्थलांतरित शेतीच्या संदर्भामध्ये जमीन खोदणे आणि ती पाण्याने भरणे. दुसरा पर्याय झाडी तोडून त्यांची राख करणे. तिसरा पर्याय रसायनाची फवारणी करणे. आणि चौथा पर्याय फक्त जनावरे चरवणे. स्थलांतरित शेतीच्या संदर्भात पर्याय तुम्हाला सांगायचे काय? तर झाडे तोडून त्यांची राख करणे. पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. अरुणाचल प्रदेशातील निशी जमातीचे पुरुष कोणत्या पक्षाच्या चोचीच्या आकाराची टोपी घालतात? निशी जमातीचे पुरुष कोणत्या पक्षाच्या चोचीच्या आकाराची टोपी घालतात? मोर, हॉर्नबिल, गरुड, पोपट. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, हॉर्नबिल या पक्षाच्या चोचीच्या आकाराची टोपी घालतात. कोण? निशी जमातीचे लोक. कुठं? अरुणाचल प्रदेशामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. मध संकलनात माहीर असलेली कर्नाटकातील जमात ओळखा. कर्नाटकामधील जमात कशासाठी तरवेज आहे? तर मध संकलनात. ओळखा. हिक्की पिक्की, जेनुकुर्वा, तोडा, इरुला. कोणती जमात? तर मध संकलनात माहीर असलेली कर्नाटकातील जमात आहे जेनु कुरुबा. पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि अशाच प्रकारचे आपण प्रश्नपत्रिका आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची जमातीवरील प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.